25 जुलै आषाढी एकादशी 2026 हे नियम पाळलेच पाहिजेत. ही चूक अजिबात करू नका. नमस्कार विठ्ठल श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढी एकादशी 2026 हे नियम पाळलेच पाहिजेत. ही चूक अजिबात करू नका. नमस्कार विठ्ठल भक्तांनो आणि श्री स्वामी समर्थ भक्तांनो. कल्पना करा, तुम्ही मनापासून उपवास केला, पूजा केली, दिवसभर देवाचे नाम घेतले, पण नकळत झालेल्या एका चुकीमुळे त्या व्रताचे पुण्य कमी झाले तर. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या, कारण आज मी तुम्हाला आषाढी एकादशीचे असे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे जे प्रत्येक भक्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात असे मानले जाते. महाराष्ट्रात पंढरपूर येथे लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषात विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या दिवशी केलेले नामस्मरण, जप, दान आणि उपवास यांना विशेष पुण्य प्राप्त होते. नियम क्रमांक 1. ब्रह्ममुहूर्तावर उठावे. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा. स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा आणि दिवा लावा. दिवा हा तेलाचा किंवा तुपाचा लावू शकता. नियम क्रमांक 2. विठ्ठल रुक्मिणीची पूजा करा. भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांना फुलं, तुळशीपत्र, नैवेद्य अर्पण करा. पण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडले जात नाही, म्हणून त्या आदल्या दिवशीच तोडून घ्यावे. तुळशी शिवाय विष्णू पूजा अपूर्ण मानली जाते. नियम क्रमांक 4. उपवास श्रद्धेने करा. उपवास हा फक्त उपवास करायचा आहे म्हणून करू नका, तर तो उपवास श्रद्धेने करा. उपवास म्हणजे केवळ अन्न सोडणे नाही, अन्न ग्रहण न करणे असा उपवास नसतो. तर आपल्या मनामध्ये जे वाईट विचार असतात, एखाद्या व्यक्तीबद्दल राग असेल, मत्सर असेल, किंवा आपण खोटं बोलत असणार, किंवा इतरांची निंदा करणे, इतरांना दुखावणे यांचाही त्याग करा, म्हणजे खरा उपवास हा असेल. नियम क्रमांक 4. दिवसभर नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री विष्णूंचा हा मंत्र नामजप करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राचा देखील तुम्ही नामजप करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील तुम्ही नामजप करू शकता. हे मंत्र दिले आहे, शक्य तितका जप करा. नियम क्रमांक 5. हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम वाचा. ज्यांना शक्य असेल त्यांनी भगवद्गीतेचा एक अध्याय किंवा हरिपाठ वाचावा. यामुळे तुमचं मन शांत होईल, तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान होईल, तुमच्या मनामध्ये जे दुःख आहेत ते दूर होतील आणि तुमच्यामध्ये मनामध्ये जे दुःखाचे विचार आहेत, कोणाबद्दल वाईट विचार असतील ते दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता लाभेल. नियम क्रमांक 6. दान धर्म करा. एखाद्या व्यक्तीला जर जेवण नसेल तर त्या व्यक्तीला अन्नदान द्या. एखाद्या व्यक्तीकडे एखादे कपडे नसतील, वस्त्र नसेल तर वस्त्रदान करा. एखाद्या व्यक्तीकडे पाण्याची व्यवस्था नसेल तर त्या व्यक्तीला एक बिसलरी पाण्याची बॉटल किंवा आपल्याला शक्य तशी आपण दानधर्म करू शकतो. किंवा गरजू व्यक्ती आहे, एखाद्या व्यक्तीला खूप गरज आहे पैशांची, त्या व्यक्तीला थोडेफार पैसे देऊ शकता. या गोष्टी तुम्ही करू शकता. दान हे नेहमी, आणि दान जे आहे आपण जे इतरांना देतो तर ते आपल्याला वापस मिळेल, आपल्याला त्याचं पुण्य मिळेल, यासाठी करू नका. तर श्रद्धेने करा, अहंकार न ठेवता करा. मी या व्यक्तीला हे दिले म्हणून याचं काम झालं, हे अशा प्रकारे जे दान करतात त्याला दान नाही म्हणत. तर दान हे श्रद्धेने करा. नंतर नियम क्रमांक 7 आहे
राग आणि भांडणं, घरामध्ये अनावश्यक जे राग आहे, एखाद्या व्यक्तीवर राग काढणे, एखाद्या व्यक्तीशी भांडण करणे या दिवशी टाळा. कारण ही आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे. त्यामुळे या दिवशी एखादा व्यक्ती आहे आपल्या घरातला, त्या व्यक्तीला कोणाला दुखवू नका. कटू शब्द, वाईट शब्द बोलू नका, कटू शब्द बोलू नका, एखाद्याच्या मनाला लागेल असे शब्द कधीच बोलू नये. आज ह्या दिवशीच काय तर आपण रोज हा विचार केला पाहिजे की जसं आपण एखाद्या व्यक्तीला काही बोलताय वाईट शब्द किंवा कटू शब्द, जर ते शब्द कोणी बोलले तर आपल्याला काय वाटेल, आपल्याला कसं फील होईल. त्यामुळे ते शब्द देखील तुम्ही बोलू नका. आपल्या घरामध्ये आई वडील असतील किंवा वडीलधारे व्यक्ती असतील तर त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांच्या पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या की मला चांगली बुद्धी द्या, असा हा एक आशीर्वाद घ्या. आता जाणून घ्या की ती एक मोठी चूक जी आषाढी एकादशीच्या दिवशी, ही चूक कधीही करू नये. एक वेळ उपवास धरला नाही तरी चालेल, पण ही चूक आयुष्यात कधी करायची नाही. अनेक जण काय करतात, दिवसभर उपवास करतात, अन्न ग्रहण करत नाही, पाणीवर राहतात किंवा फक्त गोड पदार्थ खातात, काही फळं खातात, पण मोबाईलवर वेळ का वाया घालवतात. काही लोक मोबाईल पाहत राहतात, उपवास करता आणि मोबाईलवर वेळ वाया घालवता, इतरांची निंदा करता, इतरांबद्दल इतरांबद्दल वाईट बोलत असतात, इतर व्यक्तीची निंदा करतात, त्या एखाद्या व्यक्तीवर रागवतात, एखाद्या व्यक्तीशी भांडण करतात. या गोष्टी टाळाव्या. कारण लक्षात ठेवा, देवाला फक्त उपवास महत्वाचा नसतो, तर देवाला आपली श्रद्धा, आपल्यामध्ये देवाबद्दल किती श्रद्धा आहे, आपण किती इतरांबद्दल नम्रता बाळगतोय, आपलं मन किती शुद्ध आहे, अधिक दुसऱ्यांबद्दल काय आपले विचार आहेत, या सर्व गोष्टी बघतो देव. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाच्याही मनाला दुखावू नका. हे सर्वात मोठा चूक आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट शक्य तितकी टाळावी. पारणे कधी करावे म्हणजे उपवास कधी सोडावा, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशी जशी 25 जुलैला आहे तर 26 जुलैला काय करायचं आहे, दुसऱ्या म्हणजे 25 जुलै नंतर 26 जुलै म्हणजे 26 जुलैच्या दिवशी काय करायचं, द्वादशीला शास्त्रानुसार योग्य वेळ पारणे करावे. म्हणजे शास्त्रानुसार जी योग्य वेळ असेल उपवास सोडण्याची, त्या दिवशी तुम्ही उपवास सोडा. उपवास सोडण्यापूर्वी भगवान विठ्ठलाबद्दल आपण विठ्ठलाचा उपवास धरलाय तर विठ्ठलाचे स्मरण करा, त्यांचे आभार माना की आजपर्यंत जे काही आपल्याला दिलेलं आहे विठ्ठलांनी, त्यांच्या आशीर्वादाने त्यांना धन्यवाद बोला. त्यानंतर आपण विठ्ठलाचे स्मरण करून आपला उपवास सोडावा. उपवास सोडताना वरण भात तुम्ही काहीही खाऊ शकता, त्याबद्दल काहीही वाद नाही. नंतर विठ्ठल भक्तांनो, जीवनात जसं की एखादा व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये पैसा, यश आणि सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणालाही या जगामध्ये इझिली वस्तू मिळत नाही, कोणालाच नाही. प्रत्येक गोष्टीला प्रयत्न आहे, नंतर सातत्य करावं लागेल, तेव्हाच यश मिळेल. नाहीतर आपण एक एक काम केलं आणि लगेच यश मिळेल असं होत नाही. त्यासाठी सातत्याची मेहनत असते, तेव्हा आपल्याला कुठे यश मिळतं. आणि ते यश मिळाल्यावर देखील आपण देवाचे आभार माना. आणि आभार मानल्यावर देखील इतरांशी आपल्याला, आता मी आता मोठ्या पदावर आहे तर मी आता या व्यक्तीशी असं बोलेल तसं बोलेल, या गोष्टी टाळा. सर्वांसोबत नम्रतेने राहा. पण मन शांती, देवाची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला देवाबद्दल श्रद्धा माहित असणे, नामस्मरण करणे, आपले जे चांगले कर्म आहे यांचेही तितकीच गरज आहे. कारण आपण फक्त उपवास केला म्हणून आपल्याला लगेच फळ मिळेल असं नसतं, तर आपल्याला देवाबद्दल श्रद्धा, नामस्मरण या गोष्टी कराव्या लागतात. या आषाढी एकादशीला मनापासून विठुरायाचे नाम घ्या. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा मंत्र नामजप करा. भगवान विठ्ठल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. पांडुरंग हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. धन्यवाद.